हॅलो, मी डॉक्टर सृष्टी. वेलकम तुम्हा सगळ्यांना. सो आज मी तुम्हाला माझ्या पेशंटची स्टोरी सांगणार आहे, त्याचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. सो लेट्स गो. बट बिफोर दॅट मी सांगू इच्छिते की मी ही प्रोफेशन फक्त काम म्हणून नाही, तर माझ्यासाठी डेंटिस्ट्री इज अ ब्लेंड ऑफ सायन्स, आर्ट अँड इमोशन, जिथे केवळ दात नव्हे तर माणसांचं स्मित हास्य खुलतं. सो आजचा जो व्लॉग आहे तो अशाच वर्ल्डसाठी एक छोटीशी विंडो आहे. माझ्या क्लिनिकमध्ये खूप निरनिराळे पेशंट्स येतात. कोणी हसतं, कोणी रडतं, कोणी घाबरतं, कोणी लाजतं, पण शेवटी एम एकच असतो, स्माइल ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑन टॉप ऑफ दॅट पेशंट सॅटिस्फॅक्शन. सो तुम्ही फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल अँड इफ यू लव्ह सीइंग रिअल पीपल गेटिंग देअर स्माइल्स अँड कॉन्फिडंट बॅक, देन यू आर ॲब्सोल्युटली ॲट द राईट प्लेस. अशाच इन्स्पायरिंग आणि रिअल लाईफ स्टोरीज मी घेऊन येणार आहे. चला मग लेट्स बिगिन टुडेज स्माइल स्टोरी अँड पाहूया कशी एक घाबरलेली पेशंट बनली एक स्माइलिंग इन्स्पिरेशन. सो लेट्स गो. सो तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जे पेशंटचं स्मित हास्य पाहिलं तीच पेशंट होती. ही तुम्ही बघू शकता किती इन्फेक्शन झालं आहे यांच्या दातामध्ये, पण त्या दात काढायला काही रेडी नव्हत्या. आणि सो मी त्यांची नंतर क्लिनिंग केली, टीथ क्लिनिंग, आणि त्यांना काउन्सिल केलं की हे दात वाचण्यासारखे नाही आहेत, तर मला काढावेच लागतील. बट त्या खूप घाबरल्या होत्या जस्ट बिकॉज ते ऑब्व्हियसली समोरचे दात होते आणि एवढ्या दिवस बिना दाताचं कसं राहायचं. बट नंतर त्यांनी माझं ऐकलं आणि त्यानंतर मी त्यांना प्रॉपर गायडन्स दिलं. त्यांचे टूथ रिमूव्ह केले. तुम्ही बघू शकता त्यांचे लिटरली 8 दात काढले आहेत. नंतर त्यांचा फेस असा काही दिसत होता. त्यानंतर प्रॉपर एक असा स्टडी केला, स्कॅनिंग केलं, एक्सरेज काढले आणि त्यानंतर मेजरमेंट घेतलं त्यांच्या टीथचं की पुढे चालून त्यांचे टीथ कसे होणार आहेत. त्यांना ते दाखवलं की अशा प्रकारे तुम्हाला टीथ आपण बसवूया. सो ज्या दिवशी त्यांना ते टीथ दाखवले तर त्यांच्या चेहऱ्यावर असं काही हसू होतं. सो आर यू पीपल रेडी फॉर हर न्यू स्माइल? सो इतकी सुंदर त्यांची स्माइल झाली होती आणि फेसमध्ये पण बदल तुम्हाला जाणवतच असेल. सो तुम्ही बघू शकता इथे बिफोर आणि आफ्टर त्यांचे टीथ. सो त्या इतक्या हॅप्पी होत्या, त्यांचं हसू आवरत नव्हतं. त्यांनी इतकं मोठं चॉकलेट मला आणून दिलं. सो माझ्यासाठी ते खूप अचिव्हमेंटवाला मोमेंट होता, कारण पेशंट सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. स्माइल एक छोटा आणि सिम्पल ॲक्शन आहे, पण त्यामागे एक मोठा आत्मविश्वासाचं जग लपलेलं असतं. सो अशी ती खूप खुश आणि सॅटिस्फाईड झालेली होती, पण तिला कळून चुकलं होतं की व्हॉट इग्नोरन्स कॅन कॉस्ट हर. सो प्लीज छोटा जरी प्रॉब्लेम असेल तरी इग्नोर करू नका. डेली ओरल हायजीन फॉलो करा, डेली चेकअप्स फॉलो करा आणि दातांची काळजी घ्या, कारण तुमचं कॉन्फिडंट आणि तुमचं सगळं काही, इव्हन तुमची स्माईल वगैरे सगळं तुमच्या तुमच्या दातांवरती डिपेंड करतं. सो प्लीज 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 डोंट इग्नोर अँड प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. स्माईल प्लीज.